धारकांच्या जागांचे मोजमापे घेऊन त्यांचे लेआउट तयार करून त्यांना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश असतानाही सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तशा प्रकारची कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही। म्हणून सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे माननीय नामदार हायकोर्ट मुंबई येथे रीट अर्ज दाखल केला होता। त्यामध्ये अर्जदारांनी माननीय आयुक्तांच्याकडे मागणी करावी, त्याचा आयुक्त विचार करतील असा आदेश दिला असतानाही गेली 4 वर्षे झाली आमची सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समिती सातत्याने या गोष्टीचा आयुक्तांच्याकडे पाठपुरावा करत असताना देखील आज अखेर याबाबतीत कोणतेही ठोस कारवाई केलेली नाही। महोदय, आपण आमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मांडण्या केल्या असताना व 8 दिवसात सुमारे 5 ठिकाणच्या झोपडपट्टी धारकांचे 1350 घरांचे मोजमापे पूर्ण केले आहेत। त्यानंतर आज 5 महिने झाले असताना सुद्धा त्या झोपडपट्ट्यांचे लेआउट आपण तयार करून त्या जागा संबंधितांच्या नावावर केलेल्या नाहीत। तसेच उर्वरित मनपा क्षेत्रातील 37 ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे मोजमापेही घेतलेली नाहीत। परिणामी त्यांचे लेआउट तयार करून त्यांच्या जागा आज अखेर आपण त्यांच्या नावावर केलेल्या नाहीत। म्हणून भूमी, शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती इत्यादी झोपडपट्टी धारकावर आपल्याकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही आपणास दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी बेमुदत उपोषणाचे नोटीस देऊन सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेच्या समोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे। आपण जर आमच्या मागण्यांची आणि आंदोलनाची योग्य दखल घेतली नाही तर जानेवारी 26 नंतर आम्ही महापालिकेसमोर अर्धनग्न स्वरूपाचे आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही आपणास देऊ इच्छित आहोत। आम्हास आशा आहे की आपण आमच्यावर अशा प्रकारची वेळ येऊ देणार नाहीत। या उपोषणामध्ये संघटनेचे अध्यक्ष सुजित कुमार काटे, उपाध्यक्ष रवींद्र सदामते, संघटन प्रमुख सूरज पवार, मामा, समाजसेवक प्रियानंद कांबळे, झोपडपट्टी वासियांचे नेते बापू सदामते यांची प्रमुख उपस्थिती आहे। याप्रसंगी आमच्या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते यांनी आपले विचार मांडले। सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आम्ही फक्त शासनाच्या आदेशाची, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा म्हणून एवढंच आमचं महापालिका प्रशासनाकडे मागणं होतं, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। राहत्या झोपडपट्टींना मोजमाप करून त्यांचा लेआउट तयार करून त्यांची 7/12 उतारावर त्याचं नाव लागावं असे शासनाचे आणि उच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा यामध्ये त्यांनी दिरंगाई केलेली आहे। पहिल्या प्रथम फेरीमध्ये एक प्रायोगिक तत्त्वावर आम्ही 5 झोपडपट्ट्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून साधारणतः 1350 झोपड्यांचं मोजमाप केलेलं आहे, परंतु अद्याप त्याचा लेआउट मात्र त्यांनी तयार केलेलं नाही। वेगवेगळी कारणं सांगून प्रत्येक वेळेला उडवाउडीची उत्तरं देऊन हे प्रक्रिया थांबवण्याच्या प्रयत्नात आहे। तर या गेंड्याच्या कातडीचं प्रशासन यांना जाग आणण्यासाठी आम्ही 2 दिवस झालं उपोषण करतोय आणि आज हा दुसरा दिवस आहे, परंतु यापुढेही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची तयारी आम्ही दर्शवलेली आहे आणि कसल्याही परिस्थितीत लेखी स्वरूपामध्ये आम्हाला आमच्या मुदतीमध्ये ही प्रक्रिया तिने जर घडवून आणली नाही तर यापेक्षाही मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। याची दखल प्रशासनाने घ्यावी।